काय झालं मीटिंग मध्ये? अहो सांगा ना. हे बघा, तिथे काही झालेलं असलं ना तरी तुम्ही निराश होऊ नका. आपण काही ना काहीतरी मार्ग काढू. पण तुम्ही सविस्तर सांगितलं नाही तर कळणार कसं? हो बाबा, काहीही झालेलं असलं तरी आम्ही आहोत तुमच्या बरोबर. बोला ना हो. लक्ष्मी, मीटिंग उत्तम झाली आणि आपल्या प्रोजेक्टला फंडिंग पण मिळालं. अगं म्हणजे आजोबा आपण जिंकलो. हो, अरे जिंकलो आपण. बरं, आता तुला काय बक्षीस हवंय सांग बरं. मी विचार करून सांगतो. हो बाई. अरे हाय रे लबाड, विचार करून सांगणार आहे सोय? ते काय नाही, आता आजोबा बिझनेस करणार आहेत तेव्हा त्यांना मन लावून मदत करायची. हा हो. पण एक गोष्ट आहे, त्यांनी इन्व्हेस्ट करताना एक अट घातलेली आहे. ते आपल्याला 30 लाख रुपये देणार आहे आणि उरलेल्या 20 लाखांची सोय आपल्यालाच करावी लागणार आहे. 20 लाख? अहो एवढे पैसे कुठून आणणार आपण? मी तोच विचार करत होतो ग लक्ष्मी. एक कल्पना सुचली आहे, म्हणजे आपल्या या प्रोजेक्टवर आपल्याला 30 लाख ऑलरेडी मिळालेले आहेत, तर त्या बेसिसवर आपल्याला कुठून तरी लोन मिळू शकेल 20 लाखांचं लोन? हां. पण अहो या वयात लोन फेडणार कसं आपण? तो प्रश्न आहेच ग. पण मग काय करायचं? 20 लाख कुठून उभे करायचे? अहो मला एक मार्ग दिसतोय. म्हणजे बघा, आपली जी जमीन आहे ती विकली तर? लक्ष्मी, आई, काही काय बोलतेस तू? आपली जमीन विकायची कशी? अगं त्यावर लक्ष्मी निवास बांधायचं आपल्याला. हो अहो पण अरे ती फॅक्टरी उभी करायला 20 लाख आणखीन लागणार आहेत. तर हे लोन घ्यायचं म्हणतात बँकेतून. मी म्हणते की आपली जमीन आहे घर बांधायची, ती विकली तर? अरे आपल्याला फॅक्टरी उभी करायची आहे, किती मोठं स्वप्न आहे. मग आपण जर जमीन विकली नाही तर पूर्ण कसं होणार? जमीन नाही विकायची लक्ष्मी. किती वेळ आहे हो? वेळ म्हणशील तर कुठे वेळ? फार वेळ नाहीये. अरे त्या फॅक्टरीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आपल्याला लवकर ताबडतोब पूर्ण करायला लागणार आहेत रे. अरे काय झालं काय गाडीला अचानक? काय झालं सिद्धिराज? अरे काय झालं तू बोल ना. तुम्ही टेन्शन नका घेऊ, बघतो मी. हो ना, गाडीतून अजिबात उतरू नकोस. बाहेर तसंही खूप ऊन आहे. बरं. आलोच. 2 मिनिटं द्या फक्त. गाडीला तापलंय सगळं. आई मी प्रसाद ठेवून आले. खूप लागलं. ए सुनबाई, आहे काय तुझं डोकं कुठं आहे? आहे ना, तू पण खरंच सांगते, जरा तरी वयाचं भान काही राखायचं आहे की नाही? हा, कशी काय अशी धडपडलीस ग तू? काय किती लागलंय तुला? अरे मी केवढं रक्त आले बघते. तुम्ही कुठे चालले हळद आणायला? घरात कुठे ठेवले माहितीये का? मी आणते पटकन. जा मग पटकन. पप्पा, हो भावना कुठे गेली? अरे तू मागेच बसली होती ना. मी ती इथेच आहे, पण मी रेंज बघतोय रे. पप्पा, तुमचं साधं लक्ष नसतं का? भावना, भावना. भावना, अगं काय करतेस? तुला बोललो ना मी गाडीत बस. केवढं ऊन आहे. धीराज, अहो कुठे रेंज मिळते का ते बघत होते मी, पण कुठेच रेंज नाहीये. उपयोगच नाही झाला काही. यार काय करायचं तेच कळत नाही. गाडी बंद पडली आहे, रेंज नाहीये.
हडकलोय नुसतं आपण इथे. अहो ते सगळं ठीक आहे पण मीटिंगला कसं पोहोचणार? सकाळपासून नुसती अस्वस्थ दिसते. काय झाले आज तुला खरं तर? अडग अरे देवा, अशी कशी हळद सांडली माझ्याकडून? अशी कशी सांडली काय? एक काम धड करता येत नाही तुला? हा? हे आता पशुकून करून ठेवलंस ना तू? आणि परमेश्वर आज काय दिवसभरात काय मला बघायला मिळणार आहे कुणाच ठाऊक. अरे हिला अस्वस्थ वाटतं म्हणून मंदिरात गेलो, आलो तर ही धडपडली आणि आता हिनं ही हळद सांडून ठेवली. दाखवतो ते सगळं खोटं आहे. करतो मी कुक. असं काही नाही घडलेलं. तू विचारते ना, हे सगळं खोटं आहे. काही नाही असं झालेलं. हे सगळं व्यवस्थित आहे. हे काय मेण्यासारखं दाखवतं तसं कधी होतं का? काही झालेलं नाही. हे सगळं खोटं, हे सगळं खोटं आहे. माझं सिद्धू, माझी भावना, सुखरूपताना काही झालेलं नाही. हे सगळं खोटं दाखवतात, खोटं दाखवतात. हाय हाय हाय, हे सगळं दाखवतात ते खोटं आहे ना. याचं काही झालेलं नाहीये, खोटं आहे. होय, हो खोटं आहे, खोटं आहे. काय करतोयस तू? तुला सांगते ना मी, तू फोन कर. लावा ती फोन तू. शांत हो ना ग. शांत हो मी. कशी शांत हो? तू आधी त्या पत्रकारांना बोलला. पत्रकारांना जाब विचार त्या पत्रकारांना. लावतो शांत हो. शांत हो.